नमस्कार. दिलीपराज प्रकाशनच्या पहिल्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मी मधुर बर्वे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. कोरोनाच्या पॅन्डेमिक पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांपुढेच विविध अडचणी या उभ्या राहिलेल्या आहेत, प्रत्येक व्यवसायातच. पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा अडचणींवर मात करण्यासाठी नवीन नवीन उपाययोजनाही केल्या जातात आणि आधुनिकतेचा कास धरून वेगवेगळ्या मार्गाने आपण त्याच्यावर मात करत पुढे जात राहतो. त्याच प्रयत्नांनी आज आपण पुस्तक प्रकाशन समारंभ जरी जाहीर करता येत नसले तरी टेक्नॉलॉजीचा वापर करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आपण राजीव बर्वे लिखित मनातली माणसं या पुस्तक प्रकाशनासाठी फेसबुक लाईव्हवर एकत्र आलेलो आहोत. जमलेल्या सगळ्यांना मी वेलकम करतो. आपल्या बरोबर आहेत दिलीपराज प्रकाशनाचे संचालक आणि पुस्तकाचे लेखक राजीव बर्वे, ज्येष्ठ लेखक, मोठे वक्ते, विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर. मी दोघांनाही धन्यवाद देतो की ते आज आपल्या इथे आलेले आहेत. थोडक्यात मिलिंद जोशी सरांची मी ओळख करून देतो. खरं तर ओळख करून द्यायची गरज नाहीये, एवढा मोठा माणूस आहे. आणि खरं तर आभार हे कार्यक्रमाच्या कायम शेवटी मानले जातात, पण सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी ज्या माणसाची मुलाखत घ्यावी या लेवलचा ते आहेत आणि त्यांनी मुलाखत घेण्यासाठी म्हणून आज होकार दिला. मिलिंद जोशी सर हे व्यवसायाने भारती विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असले तरी ते खूप मोठे लेखक आहेत. अतिशय चतुरस्त्र आणि अष्टपैलू लेखन त्यांनी केलेलं आहे. कादंबरी, कथा संग्रह, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रण संग्रह, कविता संग्रह अशा अनेक विविध प्रकारात त्यांनी लेखन केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन हे प्रसिद्ध झालेलं आहे. दूरचित्रवाणी, आकाशवाणीवर विविध कार्यक्रम, विविध मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रातला एक अग्रणी वक्ता म्हणून आज त्यांना ओळखलं जातं. अनेक मोठ्या मोठ्या सभांमध्ये, अनेक मोठ्या मोठ्या व्याख्यानमालेमध्ये त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताबाहेर जाऊन सिंगापूर, अमेरिका, दुबई या ठिकाणी सुद्धा त्यांनी व्याख्यानं गाजवलेली आहेत. प्रति शिवाजीराव भोसले म्हणून आज त्यांना ओळखलं जातं. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि एक अतिशय कुशल प्रशासक म्हणून ते काम करतात. सगळ्यांना एकत्र घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन आणि अतिशय डाऊन टू अर्थ राहून ते काम करत असतात. मी त्यांना धन्यवाद देतो की ते आज आपल्या बरोबर आलेले आहेत. आजच्या पुस्तकाचे आजचे आपले सन्मान मूर्ती आहेत श्री राजीव बर्वे. राजीव बर्वे यांनी कम्युनिकेशन स्किल मध्ये मास्टर्स केलेलं आहे. दिलीपराज प्रकाशनाचे गेले 47 वर्ष ते संचालक आहेत आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते कदाचित एकमेव प्रकाशक ते असतील. 2000 साली सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते राजीव बर्वे यांना मिळाला. प्रकाशक म्हणून आणि प्रकाशक महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपण सर्व त्यांना ओळखतोच, पण आज लेखक म्हणून त्यांची आपल्यासमोर ओळख येणार आहे. मनातली माणसं हा त्यांचा दुसरा व्यक्तिचित्रण संग्रह, मनात आलं म्हणून हा पहिला आणि हा पार्ट 2 आपण म्हणू व्यक्तिचित्रण संग्रहाचा, आणि एकूणातलं हे त्यांचं 6वं पुस्तक आहे. त्यांच्या मनस्पर्श या पुस्तकाला पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक खात्याचा नुकताच पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. अशी 2 मोठी माणसं आज आपल्यासमोर आलेली आहेत आणि जसं म्हणलं की वेगळ्या प्रकारे आपण पुस्तक प्रकाशन करत आहोत, त्यामुळे नेहमीची भाषणं न ठेवता पुस्तक गप्पा या प्रकारामध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की पुस्तकातल्या लेखनावर किंवा आणि प्रकाशनावर आणि इतर विषयांवर मिलिंद जोशी सर राजीव बर्वेंना बोलतं करणार आहेत. दोघं एकमेकांशी गप्पा मारणार आहेत. तर फार वेळ न दवडता मी मुख्य कार्यक्रमाला वळतो आणि मिलिंद जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. राजीव बर्वे यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे खूप बहु
रंगीय म्हणण्यापेक्षा हे खूप विविध क्षेत्रांमध्ये पसरलेलं आहे. अभाविपचा एक कार्यकर्ता ते पासून एक यशस्वी चित्रपट निर्माता दिग्दर्शक, ज्यामध्ये त्यांनी राज्य पुरस्कार पटकावले, एक यशस्वी प्रकाशक, एक मोठा सामाजिक कार्यकर्ता, रोटरीच्या माध्यमातून गेले 30 वर्ष ते कार्य करत आहेत सामाजिक. आणि अशा सर्व कार्य करताना विविध वेगवेगळ्या माणसांबरोबर ते भेटत असतात. मोठ्या माणसांचा त्यांनी पसारा जमवलेला आहे किंवा माणसं जमवण्याचा त्यांना छंदच आहे असं म्हणलं तर वावगं ठरू नये. मी मिलिंद जोशी सरांना आता विनंती करतो की त्यांनी गप्पा चालू कराव्यात. नमस्कार. आज मला अतिशय आनंद होतोय की माझे ज्येष्ठ मित्र राजू बर्वे यांच्या मनातली माणसं या व्यक्तिचित्र संग्रहाचं प्रकाशन आज माझ्या हस्ते झालं. खरं तर करोना काळातल्या टाळेबंदीनंतर माझ्या हस्ते झालेलं हे पहिलं प्रकाशन आहे, त्यामुळे या प्रकाशनाचा आनंद वेगळा आहे. असं म्हटलं जातं की थोडा वेळ नसल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, त्यांच्या नकळत काही पिसं जागोजागी पडून राहतात. आयुष्यात काही माणसं काही क्षणच येऊन जातात, स्वप्नांच्या वाटेवरती पाऊल खुणा ठेवून जातात. खरं तर आपल्या जगण्याला जो अर्थ आहे तो माणसांच्यामुळे प्राप्त होतो आणि अशी अनेक माणसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भेटतात आणि काही आपल्या मनामध्ये शिरतात, आपल्या अंतःकरणामध्ये स्थान मिळवतात. अशा माणसांविषयी राजू बर्वे यांनी मनातली माणसं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांनी कविता संग्रह लिहिले आहेत, व्यक्तिचित्रांचा संग्रह, ललित लेखन अतिशय ते उत्तम करतात. आणि मला एक गोष्ट प्राधान्याने सांगितली पाहिजे की उत्तम प्रकाशक हे अनेक उत्तम लेखकांना प्रकाशामध्ये आणण्याचं काम करतात, पण उत्तम प्रकाशक हे उत्तम लेखक आहेत याची फार दुर्मिळ उदाहरणं आपल्या मराठी साहित्य विश्वामध्ये आहेत. त्यामध्ये राजू बर्वे यांचं नाव आपल्याला आवर्जून घेतलं पाहिजे की त्यांनी प्रकाशन व्यवसाय जितक्या उत्तम रीतीने केला तितक्याच उत्तम रीतीने त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या मनातली माणसं या पुस्तकाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता आज आपण गप्पा मारणार आहोत, त्यामुळे हा एक वेगळा प्रकाशन समारंभ म्हणून आपल्याला याच्याकडे बघावं लागेल की सगळी सूत्रसंचालक कुणी नाही, त्यानंतर मधली भाषणं नाहीत, वृक्ष समीक्षा नाही, समोर श्रोते नाहीत आणि तरी बोलायचं. म्हणजे जसे लेखकाला वाचक दिसत नाही तसे आता इथे व्यासपीठावरच्या लोकांना श्रोते दिसत नाहीत, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की मनातली माणसं हा व्यक्तिचित्रणात्मक संग्रह आपण करावा, ही कल्पना कशी पुढे आली? मिलिंदजी, याचं उत्तर देण्यापूर्वी मला आधी तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजेत, मधुरला धन्यवाद द्यायला पाहिजेत, कारण तुम्ही इतकं माझं कौतुक केलं आहे, त्यांनी एक मोहरून गेल्यासारखं मला झालं असं म्हणलं तरी हरकत नाही. त्यामुळे मी मधुरलाही धन्यवाद देतो की त्याला माझी बरीच माहिती होती हे मला समजलं, आणि तुम्हालाही धन्यवाद द्यायला हवेत. धन्यवादाचा विषय निघाल्यावर मला सर्वात आधी धन्यवाद द्यायला पाहिजेत माझी पत्नी मधुमिता आणि धाकटा मुलगा मोहित, कारण या पुस्तकाची एक अप्रतिम अशी निर्मिती त्या दोघांनी केली. मी जरी प्रकाशन व्यवसायात असलो तरी या पुस्तकापासनं मला या लोकांनी पूर्णपणे बाजूला ठेवलेलं होतं आणि पुस्तक आल्यानंतरच मला ते बघायला मिळालं. जसं तुम्हाला आज बघायला मिळालं तसंच मलाही आजच बघायला मिळालं. तर त्यामुळे मी या दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो. या पुस्तकाची निर्मिती कशी झाली किंवा हे पुस्तक कसं स्फुरलं हा तुमचा प्रश्न होता. या बाबतीत माझ्या सुनबाई अमृता बर्वे, तिची आई म्हणजे माझी बहीण, ती माझी मैत्रीण आहे, सुप्रिया जोगदेव. ती आमची रोटेरियन आहे. आमच्या जेव्हा एप्रिल महिन्याचा कदाचित शेवटचा आठवडा असेल, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुप्रिया जोगदेवने एक दिवस अचानक जाहीरपणे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर की तिला माझं आयुष्य माहिती होतं, तर त्यामुळे तुझ्या आयुष्यात आलेल्या माणसांविषयी तू लिहिशील का, असं तिने मला विचारलं जाहीरपणे. मी मनात विचार करत होतो की मिलिंद जोशी, आपण मित्र माझे,
मिलिंद मला तुम्ही गेले 2-3 वर्ष असं म्हणत होतात की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एक एक पार्ट लिहा, तुमच्या अभाविपाचं आयुष्य, त्यानंतरचं सिनेमातलं आयुष्य, प्रकाशन व्यवसायातलं आयुष्य, हे तुम्ही लिहा. त्यामुळे खरं म्हणजे मी तिला म्हणालो की मला असं काहीतरी लिहायची इच्छा आहे, पण तिचं असं म्हणणं होतं की व्यक्तीविषयी तू लिही, आणि तिने आग्रह केला मला. तर त्यामुळे मी असं ठरवलं की बघूया लिहून. म्हणून मग जगदीश शेबुडकरांविषयी त्याच दिवशी लिहिलं, आणि ते लिहिल्यावर मग तिने फारच आग्रह केला की तू लिहीच. आणि त्यानंतर मग सलग 23 व्यक्तिचित्रणं ही मी मेच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाची टाळेबंदी ही तुमच्यासाठी पूरक ठरली या सगळ्या लेखनाला. कोरोना अपत्य, लॉकडाऊन अपत्य हे म्हणायला हरकत नाही, कारण त्यामुळे माझ्यातनं लिखाण झालं. तरी बी व्यावसायिक व्याप हा एवढा माझा आहे की खरंच सांगायचं तर मनात खूप असतं, परंतु ते लिहिलं जात नाही. परंतु या निमित्ताने लिहिलं गेलं. 23 व्यक्तिचित्रणे लिहिली, त्यातले 16 व्यक्तिचित्रणांचा जवळजवळ 300 पृष्ठांचा हा संग्रह मोहितने प्रकाशित केला आणि तो आपल्या पुढे सादर केला. एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की मनातली माणसं या पुस्तकामध्ये त्यांनी जशी ग्लॅमरच्या दुनियेमध्ये त्यांना भेटलेली माणसं त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे, तसं त्यांना मित्र म्हणून, स्नेही म्हणून, बंधू म्हणून, अगदी कुटुंबाच्या जवळची माणसं जी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तितक्याच आपुलकीने त्यांनी लिहिलेलं आहे. माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न येतो राजीवजी की खरं तर चित्रपटाचं जे क्षेत्र आहे, ग्लॅमरसची सगळी दुनिया, त्यामध्ये पार्श्वभूमी असल्याशिवाय, कौटुंबिक अशी काही पार्श्वभूमी असल्याशिवाय माणूस शक्यतो त्या क्षेत्रामध्ये जात नाही. तर हे धाडस तुम्ही कसं केलं आणि हे सगळं आकर्षण तुम्हाला या क्षेत्राविषयीचं कधी निर्माण झालं मनामध्ये? खूप मागे जायला लागेल. 1982-83 साल असेल. त्यावेळेला रविवार पेठेमध्ये माझे वडील 81 साली निवर्तले. माझी आई आणि मी अशा दोघाच जणांचं आमचं कुटुंब होतं. बहीण भावांचं लग्न झालेलं होतं आणि आम्ही 2 खोल्यांच्या पत्र्यांच्या घरात राहत होतो. आणि वरती पत्रे, जुनं भाड्याचं घर, सुहास शिरवळकरांचा वाडा. रामचंद्र बुवा शिरवळकरांचा वाडा, सुहास शिरवळकरांच्या वडिलांचा. त्या घराची परिस्थिती अशी होती की खालनं ट्रक गेला तरी घर हादरायचं वरती. तेव्हा माझ्या मनात असं होतं की आपलं घर व्हायला हवं. ही फार गमतीशीर गोष्ट आहे. प्रकाशन व्यवसायात माझ्या आवडीने मी आलो. माझ्या वडिलांनी मला प्रकाशन व्यवसायात घातलं. ते कसं आलं होतं पुढं आपण कदाचित आलं तर बघूया. परंतु मग पैसे मिळवण्याकरता काय करावं की ज्यामुळे आपल्या लवकरात लवकर स्वतःचा किमान 3 खोल्यांचं तरी घर होईल, असा जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा मी एक 30 ते 40 व्यवसायांची यादी तयार केली. आणि या सगळ्या व्यवसायांची यादी तयार केल्यावर यातला प्रकाशन व्यवसायाशी जवळचा व्यवसाय कोणता, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सिनेमा निर्मिती हा प्रकाशन व्यवसायाच्या जवळचा व्यवसाय आहे. तिथं कागद लागतो, इथं फिल्म लागते, लेखक दोन्हीकडे लागतो, साहित्य दोन्हीकडे लागतं. अशा तऱ्हेचे अनेक साहित्य असल्याशिवाय उत्तम चित्रपट तयार होऊ शकत नाही. उत्तम साहित्य असल्याशिवाय उत्तम चित्रपट तयार होऊ शकत. अशा तऱ्हेचे अनेक साम्यस्थळं मला दोन्हीकडे दिसली. आणि मी हा विचार केला की जर चांगला चित्रपट काढला तर त्याचं आयुष्य किती? 6 महिने उत्तम चालून त्याच्यातनं पैसे मिळण्याकरता. म्हणजे आपल्याला लवकर घर बांधायचं असेल तर उत्तम चित्रपट काढला पाहिजे, तरच आपलं लवकरात लवकर करू शकतं. आणि या सगळ्या व्यवसायात पुस्तक व्यवसायाच्या जवळचा चित्रपट व्यवसाय आहे आणि म्हणून मी चित्रपट व्यवसायाकडे. पण घर बांधण्यासाठी जसे पैसे लागणार होते तसे चित्रपट व्यवसायासाठी ते लागणार होते. चित्रपट व्यवसाय तजवीज कशी केली मग? त्याची मी बँकेकडनं केली. मला त्यावेळच्या युनायटेड वेस्टर्न बँकेने आणि विद्या सहकारी बँकेने बँकांचा माझ्यावर विश्वास होता आणि त्यांनी मला दोघांनी त्यावेळेचे 4-4 लाख रुपये, म्हणजे पहिल्या चित्रपटाचं माझं बजेट होतं 8.5 लाख रुपये,
म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर 70-80 लाखाचा तो चित्रपट होता. तर तो चित्रपट हा त्यावेळेला मी काढला. तो स्टार्ट टू फिनिश चित्रपट केला, कारण फास्ट निर्मिती पैसे हातात होते. आणि बाबा कदमांसारखा लेखक आमच्या दिलीप राजकडे होता, आणि बाबा कदमांचा मी काढलेला 9वा चित्रपट. त्यामुळे बाबा कदमांकडनं मला बरीचशी चित्रपट व्यवसायाची माहिती ही मला त्यांच्याकडे बसलो असताना हा चित्रपट पहिला जो मी देवाशपथ खरं सांगेन चित्रपट काढला, त्याच्या आधी 1978 साली बाबा कदमांचं पहिलं पुस्तक काढलं, आणि 85 साली देवाशपथ खरं सांगेन काढला. या 7 वर्षाच्या काळामध्ये बाबांकडे 100 वेळा तरी गेलो असेल, आणि त्यातल्या 50 वेळा तरी चित्रपट व्यवसायाविषयी गप्पा व्हायच्या. किंवा त्यांच्याकडे येणं जाणं ज्या कोल्हापुरातल्या सूर्यकांतपासून कुलदीप पवारांपर्यंत सगळ्यांचं येणं जाणं त्यांच्याकडे होतं, आणि त्यांच्या ओळखी बाबांमुळे या होत असत. आणि त्यामुळे मला चित्रपट काढणं त्या अर्थाने सोपं गेलं. एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. गदी माडगुळकरांनी चित्रपटातला माणूस नावाची एक अप्रतिम कथा लिहिली आहे, आणि त्या कथेमध्ये त्यांनी हेच दाखवलेलं आहे की आपण सर्वसामान्य माणसं, चित्रपट क्षेत्रातल्या माणसांविषयी आपले खूप गैरसमज असतात की ही कायम मेकअपच्या मध्येच वावरणारी माणसं, आणि सार्वजनिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा ती एक बुरखा घेऊन जगतात. पण राजूजी, तुमचं वैशिष्ट्य असं की तुम्ही मनातली जी माणसं चित्रपटसृष्टीतली, त्या ग्लॅमरस दुनियेतली या व्यक्तिचित्र संग्रहामध्ये रेखाटलेली आहेत, ती माणसं म्हणूनही तितकीच मोठी आहेत, आणि त्यांचं जे माणूसपण आहे ते तुम्ही प्राधान्याने या ठिकाणी मांडलेलं आहे. आता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या विनोदी अभिनयातून. तर लक्ष्मीकांत बेर्डेचं व्यक्तिमत्वातला कुठला गुण तुम्हाला विशेष भावला? तुम्ही फार सुंदर लिहिलंय की तुम्ही त्यांचा चित्रपट साईन केला, आणि एके दिवशी त्यांच्या PA फोन आला की नाही आता ते करू शकणार नाहीत, आणि मग तुम्ही आणि मधुमिता ते दोघंही गोव्याला गेलात. तर लक्ष्मीकांत बेर्डेंची काही आठवण सांगा एखादी. लक्ष्मीकांत बेर्डे विषयी अनेक गुण त्याच्यातले सांगावे लागतील. की सगळ्यात महत्वाचं 2 गोष्टी लक्ष्मीकांत बेर्डेकडे होत्या. त्यातली एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण जी दुसरी माहिती नाही ती आधी सांगतो मी, की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीविषयी स्पॉटवरच्या अत्यंत कणव असलेला मनुष्य होता. एक तर स्वतः लक्ष्मीकांत बेर्डे हा प्रॉम्प्टर म्हणून आला, त्यामुळे त्यांनी स्टेजच्या मागच्या जे हमालापासनं, जे स्पॉट बॉयपासनं, जे अशा तऱ्हेची मंडळी असतील यांची दुःख अत्यंत जवळनं पाहिलेली होती. आणि त्यामुळे मी नेहमी हे बघत होतो की मी लक्ष्मीकांत म्हणू शकत नाही, इतकी त्याच्यात माझी मैत्री होती. लक्ष आहे नैसर्गिकरित्या येतं, आणि लक्षाला मी नेहमी बघत आलो की लक्ष हा कायम अत्यंत सामान्य लोकांना सतत मदत करत असणारा हा एक गुण लक्षाचा मी जवळून पाहिला. आणि दुसरा की एखाद्या पट्टीच्या लेखकाला लाजवेल असा हजरजबाबीपणा लक्षामध्ये होता. तो किती असावा की स्पॉटवर अचानक त्यांनी म्हणलेले संवाद, दिग्दर्शकाच्या नकळत टाकलेले संवाद, स्पॉटवरच दिग्दर्शकाच्या नकळत संवाद म्हणायचे, हे म्हणजे अफलातूनच होत आहे, विलक्षण होत आहे. आणि ह्या 2 गोष्टी मी लक्ष्मीकांत. तुम्ही एक प्रसंग सांगितलाय, तो सुद्धा आवर्जून दर्शकांना सांगितला पाहिजे की शूटिंगच्या दरम्यान एक छोटा अपघात झाला, आणि संध्याकाळी बालगंधर्वला नाटक होतं, तरी त्या नाटकाच्या वेळेला ते उभे राहिले. म्हणजे माणसं काय पद्धतीने वाहून घेतलेलं असतं त्यांनी या सगळ्या विश्वासाठी, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पुण्याच्या कांचन गल्ली मध्ये शूटिंग चालू होतं, आणि मी अकबर शरीफ म्हणवाच्या मोठ्या फाईट मास्टरला बुक केलेलं होतं बेधडकच्या. आणि त्यावेळेला हा नवीन रस्ता नव्हता, हायवे नव्हता, आणि गाडी घाटामध्ये अडकली. त्यांनी कुठनं तरी फोन करायची व्यवस्था केली, आणि तो येऊ शकणार नाही, आणि त्याची गाडी अडकली. आणि लक्ष्मीकांतची त्या शेवटचा दिवस होता, दुसऱ्या दिवशीपासून त्याचा दुसऱ्या स्पॉटवर शूटिंग होतं. पुण्यातला फास्ट मास्टर घेण्याशिवाय काही मार्गच नव्हता आमच्या पुढे.
शेवटी पुण्यातला फाईट मास्तर घेतला, त्यांनी त्याची पडची 5-6 माणसं आणली आणि लक्ष्मीकांत बेर्डेचं शूटिंग हे तिथं सुरू झालं कांचन गल्लीमध्ये. शूटिंग सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि अगदी आम्ही खुश झालो होतो की या फाईट मास्टरने चांगलं घेतलंय. आणि शेवटचा शॉट होता आणि आता तेवढं झालं की पॅकअप करायचं. संध्याकाळी 4:30-5 वाजले असतील आणि रात्री बिघडले स्वर्गाचे दार हे लक्षाचं नाटक बालगंधर्वमध्ये होतं. बरोबर. आणि शेवटच्या शॉटला तो जो फाईट मारणार होता त्यांनी तो शेवटचा सीन केला, उत्तम झाला. दत्ता गोरले त्याचे कॅमेरामन होते, त्यांनी टाळ्या वाजवल्या कॅमेऱ्याच्या मागणं आणि मी तिकडनं टाळ्या वाजवल्या. सुंदर सीन झाला आणि लक्ष पटकन खाली बसला. पलीकडे आशुबाई उभ्या होत्या, त्या याच्या आधीच्या सीनमध्ये होत्या, त्यामुळे हा सीन बघायला त्या बसल्या होत्या आणि त्यांना डाऊट आला काहीतरी आणि त्याने मला हाक मारली आणि त्या धावत धावत लक्षापाशी गेल्या. लक्ष दोन्ही हात याच्या खाली घालून गुडघ्याखाली घालून बसला होता आणि त्याने तिची मान वर केली तेव्हा रक्ताची धार संबंध अशी तोंडातनं बाहेर लागलेली होती. आणि तुम्ही लक्षाला त्यानंतर अनेक चित्रपटात पाहिलं, हा पहिल्या 4 चित्रपटातला माझा बेधडक बेधडक आहे. लक्षाचा एक दात तुटलेला दिसतो इथे. कुठल्याही सिनेमात पाहिलात तर तो आमच्या चित्रपटाची देणगी आहे. तिथं तो दात लक्षाचा तुटला आणि मग तिथनं त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊया म्हणलं तर तो म्हणला नको, मी आधी स्वरूप लॉजला, त्यावेळेला प्रभात रोडला स्वरूप लॉजला लक्ष्मण राहायचा. स्वरूप लॉजला त्याला घेऊन गेलो, तिथनं डॉक्टर बोलवले, त्यांनी मलमपट्टी केली, इंजेक्शन दिलं, त्याने आराम करूया म्हणून. आणि रात्रीचं नाटक रद्द करायचं आम्ही ठरवलं तर लक्षा म्हणलं 8 वाजता डिसिजन घेऊया. 8 मी तिथंच थांबलो होतो. 8ला लक्षाला विचारलं, लक्षा म्हणला 9ला डिसिजन घेऊया. तिथं थिएटरवर तोबा गर्दी झालेली होती. 9:45ला लक्षाने ठरवलं की नाटक करायचं. डॉक्टर परवानगी देत नव्हते आणि तरी सुद्धा लक्षात 9:45ला तिथनं निघाला. आम्ही 10:15ला बालगंधर्वला आलो. 15 मिनिटात लक्षाने मेकअप केला आणि 9:30 ऐवजी फक्त रात्री 10:30ला नाटक सुरू झालं. 2 वाजता रात्री संपलं आणि लक्षाने कुठंही कळवू दिलं नाही की त्याला एवढी मोठी जखम झालेली आहे. नाटकात पहिल्या अंकानंतर लक्षाचा गाल संपूर्ण सुजलेला होता, त्यावर त्यांनी जोक केले. या सगळ्या मोठ्या कलाकारांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे की एक कठीण प्रसंगावर सुद्धा मात करून ते पुढे जातात. या जागी दुसरा कोणीही असता तरी त्यांनी टाळलं असतं. तुम्ही खरंच भाग्यवान आहात की निळू फुलेंना आपण केवळ कलावंत म्हणून ओळखत नाही तर राष्ट्रसेवा दलाचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते, एक विचारवंत आणि एक तत्वनिष्ठ कलावंत म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि योगायोगाची गोष्ट अशी की भंडारदऱ्याला जाताना त्यांची गाडी पंक्चर झाली, राजीवजींनी त्यांना स्टेपनी दिली. या एका गोष्टीवरून दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं गाढ मैत्रीमध्ये रूपांतर झालं. निळू फुलेंची एक छोटी आठवण थोडक्यात सांगा. तुम्ही भंडारदऱ्याचा आता उल्लेख केल्यामुळे तीच सांगतो मी. निळू फुलेंच्या माझ्याकडे 50हून अधिक आठवणी असतील. आम्ही भंडारदऱ्याला निघालो होतो. माझा सिनेमा व्यवसायाशी काहीही संबंध नव्हता. मी 85 साली सिनेमा व्यवसायात आलो. ही 83 सालची गोष्ट आहे. आणि आम्ही मे महिन्यात भंडारदऱ्याला चाललो असताना अकोले म्हणून, म्हणजे अकोला विदर्भातला नाही, अकोले संगमनेरच्या पुढे, अकोल्याच्या पुढे राजूर आणि शेंडी अशी गावं आहेत. आणि त्यावेळेला म्हणजे 83 साली संबंध जंगल होतं त्या एरियामध्ये आणि बिबट्यांचा सुद्धा वावर होता, वाघ असायचा त्यावेळेला त्या तिकडे. आणि निळू भाऊ हे त्यावेळेला इगतपुरीकडनं येणारा रस्ता काही कारणाने बंद होता मुंबईहून, म्हणून ते मुंबईहून निघून व्हाया संगमनेर हे भंडारदऱ्याला चाललेले होते. आणि त्यांची आंबेसडर गाडी वाटेत बंद पडली होती पहाटे 4-4:30 वाजता. आणि 8 वाजे आम्ही सकाळी 8:30 वाजता मी आणि माझा मित्र आम्ही त्याच रस्त्याने जात होतो. 8:30 पर्यंत त्यांना कोणीही लिफ्ट दिली नाही, कोणीही थांबलं नाही. त्यांचा म्हातारा ड्रायव्हर होता, एक टोपीवाला, अजून त्याचा चेहरा डोळ्यासमोर आहे. त्याने हात करून गाडी थांबवली. इतक्या गाड्या थांबवायचा प्रयत्न केला त्याने, एकही गाडी थांबली नाही. त्याने माझ्याही गाडीला तसाच इतरांच्या सारखा माझ्याही गाडीला हात केला. मला का कोणास ठाऊक वाटलो, मी थांबलो. त्याने माझ्याकडे तो आला, मला म्हटला की मला तुमच्या गाडीची स्टेपनी नव्हे तर चाकच हवंय.
मी म्हटलं अरे चाक का हवं आहे तुला, तर तो त्याची अम्बॅसेडर होती, त्यांची माझी अम्बॅसेडर होती. ते म्हणले आमची स्टेपनी पंक्चर आहे, त्यामुळे तुमचं चाकच मला द्या. तुम्ही कुठं चाललाय? मी भंडारदऱ्याला चाललो. तो म्हणलं आमचे साहेब आणि त्यांच्या मिसेस गाडीत बसले आणि आम्ही भंडारदऱ्याला चाललो. आणि प्रसिद्ध नटी कोण आहेत त्याची, निळूभाऊंची कन्या गार्गी गाडीमध्ये होती 2 वर्षाची. आणि आम्ही गाडीमध्ये त्यांनी निळू फुले गाडीत बसल्यात सांगितलं नाही. निळू भाऊने सांगितलेलं होतं कोण कुठला मनुष्य असेल काय, आम्हाला कलाकारांना जपून राहावं लागतं. गाडीत साहेब बसले तेवढंच म्हणायचं तू, आणि गोड बोलून कोणाची तरी स्टेपनी घ्यायची आणि भंडारदऱ्याला आपण त्याला रिप्लेस करू, किंवा तो भंडारदऱ्याच्या पुढे जाणार असेल तर आपण त्याच्याबरोबर जाऊ आणि तिथं काहीतरी गाडी त्याची त्याला देऊन टाकू आपण. तर मी त्याला माझं चाक देऊन टाकलं गाडीचं आणि मी निघून गेलो. गमतीचा भाग असा की मी त्यांना विचारलं नाही तुमचा रूम नंबर किती, त्यांनी मला सांगायचा ड्रायव्हरनी प्रश्नच नव्हता. आणि योगायोग म्हणजे भंडारदऱ्याला आम्ही ज्या रूममध्ये उतरलो होतो त्याच्या पुढे असा व्हरांडा होता. आम्ही रात्री छानपैकी गप्पा मारत बसलेलो होतो आणि शेजारच्या खोलीत निळूभाऊ आणि त्यांची बायको आणि छोटी गार्गी, आणि रात्री 11 वाजता येऊ का तुमच्याकडे म्हणून दार उघडून निळूभाऊ बाहेर आले. तो रात्री 10:30-11 वाजता आमच्या कविता वगैरे अशा सगळ्या गप्पा, छान साहित्यिक गप्पा आमच्या, आणि आम्ही एकदम दचकलोच. आम्हाला काय माहिती निळूभाऊ या शेजारच्याच खोलीत असतात. आणि मग त्या गप्पावर बसल्या 3-3:30 पर्यंत गप्पा चालल्या. आणि रात्री 3:30ला ते म्हणाले की माझं एक उद्या तुम्ही काम करणार. काय काम करू? तुम्ही म्हणाल ते काम करतो. तर एका सज्जन माणसाने मला एक आज सकाळी रस्त्यामध्ये माझी गाडी बंद पडली होती आणि तो मला चाक देऊन गेलाय आणि तोही भंडारदरा राहिला असं माझा ड्रायव्हर म्हणतोय. तो कोण माहीत नाही, त्याचा गाडी नंबर माहीत नाही. तुम्ही या सगळ्या भंडारदऱ्याला हिंडा, पहा, मॅनेजरकडे जा, काहीतरी करा आणि त्या सज्जनाला त्याचं चाक तेवढं देऊन टाका. मी म्हणलं तेवढं फिरायची गरज नाही, मीच तुम्हाला चाक दिलेलो. मी त्याला चाक दिलेलं होतं म्हणल्यावर त्यांना एवढा आनंद झाला. त्याने माझा हात हातात घेतला. त्यानंतर 85 साली महत्वाचा मुद्दा पुढचा आहे. 85 साली जेव्हा मी देवाशपथ खरं सांगून काढायचा ठरवला तेव्हा मी निळूभाऊंच्याकडे गेलो. ते मला ओळखणार नाहीत असं वाटत होतं. एवढा मोठा मनुष्य, 2 दिवस आमच्या बरोबर होते फक्त, पण त्यांनी ओळखलं. ते म्हणले तुम्ही चाकवाले. आडनाव पटकन लक्षात आलं नाही त्यांना. मी आडनाव सांगितल्यावर चाकवाले म्हणून लक्षात ठेवलं होतं त्यांना. आणि मग त्यांना मी सांगितलं की असं असं देवाशपथ खरं सांगेन काढायचं आहे, तर करार मी तुमच्या चित्रपटात नाही कसं म्हणू शकतो म्हणले, मी करणारच काम. आणि त्यांनी काही भूमिका सुद्धा न बघता, खलनायक भूमिका होती आणि ती मला म्हणले कुठलीही भूमिका द्या मला, पण बलात्कार करायला देऊ नका. तो पण नेमका बलात्कार होताच आमच्या चित्रपटात. असं आहे की कुठलंही मानधन न घेता त्यांनी तेच सांगतो मी की त्यांनी तो चित्रपट माझा, त्याला मी करारपत्र त्यांना ठेवलं. ते म्हणले ठेवून द्या इथं, मी सही करून नंतर घेऊन जाईन. कसं मागावं त्यांच्याकडे कळेना. होता होता सिनेमाचा शूटिंगचा दिवस आला. ते काही करारपत्र मला, माझ्या हातात करारपत्र येईना. शेवटी शूटिंग सुरू झालं. आम्ही बांद्याला शूटिंग करत होतो, सावंतवाडीच्या पुढे. त्यांचा शूटिंगचा शेवटचा दिवस आला. मी त्यांना म्हणलं मी तुम्हाला 1 रुपया दिलेला नाही, करारपत्रावरही सही करून घेतलेली नाही, तर करारपत्र आता पुण्याला आलं राहू द्या, पण तुम्हाला मी किती पैसे देऊ? ते म्हणले डबिंगच्या वेळेला बघू. डबिंगच्या वेळेला त्यांनी अशीच टोलवाटोलवी केली, पैसेच घेतले नाही. आणि त्यांनी देवाशपथ खरं सांगेनला 1 रुपया घेतला नाही. एवढंच नव्हे तर त्यानंतर मी 4 चित्रपट केले. माझ्या प्रत्येक चित्रपटाला त्यांनी टोलवाटोलवी केली. 4थ्या चित्रपटाला मी हटून बसलो, सासर झालं माहेर म्हणून. त्यावेळेला सर्वात मोठा रोल निळूभाऊंचा होता पूर्ण. उषा नाईकच्या उषा नाईक नव्हे, नंदिनी जोग त्यातली हिरोईन. उषा नाईक त्याचा खलनायकी रोल आहे. नंदिनी जोगच्या वडिलांचा रोल आहे त्यांचा. पूर्ण चित्रपटभर चरित्र अभिनेता म्हणून त्यांचा अतिशय सुंदर भूमिका होती त्यांची त्यामध्ये. तर मी त्यांना म्हटलं की एवढा मोठा रोल आहे, तुमचं 15-18 दिवस मला लागणार आहे, तर तुम्ही काहीतरी पैसे घ्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्या आधीच्या एकही चित्रपटाचे पैसे घेतलेले नाही, तर यावेळेला नक्की घेणार म्हणले. आणि शेवटी डबिंग झाल्यावर मला ते म्हणले, ज्यांनी मला मदत केली माहीत नसताना
त्यांच्याकडनं मी पैसे घ्यायला मला वेळ लागलेला नाही. हा, किती सुंदर आठवण तुम्ही आत्ता सांगितली. आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपण पाहतो की प्रचंड स्पर्धा आहे. अगदी भाऊ जरी असले तरी त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. पण चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे याला अपवाद होते. त्याचं एक फार सुंदर उदाहरण तुम्ही या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ती आठवण थोडक्यात सांगा आणि मग पुढे, कारण अनेक व्यक्तिरेखांच्या विषयी आपल्याला बोलायचं आहे. थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. चंद्रकांत मांढरेंना देवाशपथ खरं सांगेन चित्रपटात एक संस्थानिकाची मध्यवर्ती भूमिका ही संस्थानिकाची होती. बाबा कदमांचा कादंबरी म्हणजे संस्थानिक, हो, पैलवान, शिकार हे सगळं आलंच. हे सगळा ज्याला आपण त्या काळातला मसाला म्हणू, हा सगळा प्रलय कादंबरीवरचा तो चित्रपट अप्रतिम कथा होती. त्याला कथेचा राज्य पुरस्कार मिळाला, त्याला सर्वोत्कृष्ट कथेचा त्या चित्रपटाला. तर त्याच्यामध्ये या संस्थानिकांची भूमिका ही चंद्रकांत मांढरेंना आम्ही दिलेली होती. त्यांनी त्याकरता प्रलय राही कादंबरीतला काही भाग त्यामध्ये होता. या कादंबऱ्या वाचायला घेतल्या, कथापटकथा संवाद वाचायला घेतले, 8 दिवस पूर्ण त्याच्यावर विचार केला. त्यांनी फुलस्केपची 7 ते 8 पानं नोट्स काढले की मी हा प्रसंग कसा रंगवीन. आणि 8 दिवसांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो की तारखा आपण ठरवूया. आणि त्यांनी तो सगळा अभ्यास पाहून चकित झालो मी. आणि त्यांना म्हटलं की मला बाबा कदमाने सांगितलं होतं कोरा चेक ठेवा, ते काही जास्त पैसे घेणार नाहीत, काही नाही, त्यांना जो योग्य वाटतील ते तुम्ही लिहा म्हणा. मी त्यांच्याकडे कोरा चेक ठेवला की तुम्ही काय. तर ते सगळं सांगून झाल्यावर ते म्हणले की मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की ही भूमिका मला देऊ नका. म्हणजे तुम्हाला नको? ते म्हणले नका, ही भूमिका मला देऊ नका. ही भूमिका माझ्याही पेक्षा सुंदर करणारा एक नट मी तुम्हाला सुचवतो, एक कलाकार मी तुम्हाला, एक अभिनेता मी तुम्हाला सुचवतो आणि त्यालाच तुम्ही द्या. आम्ही हटून बसलो. ते म्हणले नाही नाही, त्यालाच तुम्ही द्या, माझा आग्रह आहे. मी हवा तर त्याच्याकडे मी शब्द टाकतो आणि तुम्ही सूर्यकांतना ही भूमिका द्या. आणि त्यांनी स्वतःकडे चालत आलेली भूमिका, एवढी मोठी भूमिका की मधुकर तोरडमलांनी नंतर ती भूमिका केली, परंतु आम्ही ती भूमिका सूर्यकांतना दिली. सूर्यकांतना शूटिंग स्पॉटवर अपघात झाला आणि त्यामुळे मग त्या चित्रपटातनं बाजूला गेल्या आणि मग मधुकर तोरडमलांनी ती भूमिका केली. त्यांना बक्षीस मिळालं, परंतु ही बक्षीस मिळू शकणारी भूमिका जी भूमिका चंद्रकांत मांढरेंना दिलेली होती ती त्यांनी सूर्यकांतकडे दिली. एक सुंदर आठवण राजूजींनी या पुस्तकामध्ये सांगितली आहे की सूर्यकांतजींना जो अपघात झाला सेटवरती आणि त्यानंतर मग त्यांच्या काही प्रेमी मंडळींनी चित्रपट महामंडळाकडे तक्रार केली होती की योग्य दक्षता घेतली गेली नाही वगैरे. पण सूर्यकांतजींनी राजीवजींची बाजू घेतली आणि सांगितलं की त्यांचा काही दोष नव्हता. ही गोष्ट आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाची असं मला वाटतं. राजूजी, तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. आज कुठलंही वऱ्हाड असो, कुठलाही गाण्याचा कार्यक्रम असो, बिलनची नागिन निघाली हे गाणं वाजल्याशिवाय आणि मुलं नाचल्याशिवाय मिरवणूक पूर्णच होत नाही. मग लग्नाची वरात असो नाहीतर गणपतीची मिरवणूक, किंवा आज तरुण पिढीच्या मनावरती सुद्धा या गाण्याचं खूप गारुड आहे. आणि या गाण्याच्या निर्मितीपासून ते त्याचे हक्क थोडक्या पैशात विकण्यापर्यंत सगळ्या गोष्टींशी तुम्ही निगडीत आहात. तर ती आठवण जरूर सांगा. पहिले दोन्ही तिन्ही चित्रपट माझे हे साप कोसळलेले होते. त्यामुळे एक पिटातला किंवा चालेल असा चित्रपट काढायचा असं मी ठरवलेलं होतं. त्यामुळे दे धडक बेधडक ह्या चित्रपटाची निर्मिती 89 साली सुरू केली. आणि या चित्रपटाची निर्मिती करताना कुठलीही या करताची तडजोड करायची नाही. जो काही आहे ते सर्वोत्कृष्ट घ्यायचं. लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर, निवेदिता जोशी, अशी सगळी स्टारकास्ट, मधु कांबीकर, तेजश्री त्यावेळची आघाडीची नटी होती, अशा तऱ्हेचे सगळे, उषा नाईक होती, अशा सगळ्या मोठा स्टारकास्ट हा सगळ्या ते धडक बेधडक मध्ये हा घ्यायचा ठरवलेला होता. त्याप्रमाणे शूटिंग झालं. टप्प्याटप्प्याने साधारण शूटिंग करायला लागलं, कारण ते धडक बेधडकचा स्पॅनच मोठा होता खूप. शूटिंगची 2 शेड्यूल पार पडली तेव्हा अशाच आमच्या सगळ्या युनिटच्या बैठकीत एक लक्षात आलं की एवढा सगळा या चित्रपटाचा गाठ घातला, परंतु याच्यामध्ये एका अशा फक्कड गीताची उणीव आहे.
आणि त्यामुळे ते गीत याच्यात आपण करूया. आणि हे गीत करायचं ठरवल्यावर त्या चित्रपटाचे संगीतकार होते अनिल मोहिले. मोहिले, अनिल मोहिले. त्यांचंही अप्रतिम असं व्यक्तिचित्र तुम्ही रेखाटलं याच्यामध्ये. थँक्यू. तर या अनिल मोहिले माझे खूप फार जवळचे मित्र आहे. अनिल मोहिलेंविषयी बोलायला लागलो तर एक मुलाखत कमी पडेल. अनिल मोहिलेला मी म्हणलं की मला अशा तऱ्हेचं एक सुंदर कोळी गीत पाहिजे. त्याची जागा पण त्या सिनेमात चपखल होती की कुलदीप पवार त्यातला खलनायक आहे आणि शरद तळवलकर हा उद्योगपती आहे. तो हा खलनायक त्या उद्योगपतीला घेऊन गाण्याला जातो असा त्याचा एक प्रसंग होता. पण तिथलं गाणं तयार केलेलं नव्हतं. तर त्यामुळे चांगलं गाणं करूया असं झालं. मला काही धून वाजवून दाखवल्या. काही म्हणजे किती वाजवून दाखवल्या असतील मेलींजी. सुमारे 25 ते 35 धून मला वेगवेगळ्या वाचून दाखवल्या अनिल मोहिलेंनी की हे बरं वाटतंय का, हे बरं वाटतंय का. पण बरं वाटत. 2-3 दिवस आम्ही बसलो. तो समाधान होईना की जसं पाहिजे ते गाणं मिळलं. आणि मग त्याच वेळेला आता जो नारळी पौर्णिमेचा सण जवळ आलाय तसाच तो नारळी पौर्णिमेचा सण होता. आता झाला मला वाटतं नारळी नुकतीच झाली नुकताच झाला. आणि या नारळी पौर्णिमेच्या सणाकरता तिथं कोळीवाड्याला मोठा त्यांचा जत्रा भरते. ती जत्रा आम्ही बघायला गेलो. त्यांचा एक माहितगार मनुष्य बरोबर होता. आणि त्या जत्रेत एका माणसाने एक गाणं म्हणलं. ते आम्ही दोघं मांडी घालून बसलो होतो तिथे. आणि त्या गाण्याची धून ही अतिशय आवडली मला. अनिल मोहिलेंनाही आवडली. आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि असं बसलो होतो तिथे. मध्ये गर्दी इतकी होती की मध्ये आणि 2-3 माणसं होती. आणि त्याने बरोबर टेप रेकॉर्डर नेलेला होता. आणि तो टेप रेकॉर्डर मध्ये त्याने ते गाणं जे आवडेल ते टेप करायचं. आम्ही अगदी आनंदाने रात्री 1 वाजता कुठेतरी जेवलो आणि अगदी सुखाने रात्री आलो की चला आपल्याला मिळालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल मोहिलेंकडे बसलो असताना तो टेप रेकॉर्डर सुरू केला तर 15 सेकंदानंतर तो बंद पडला. रेकॉर्ड झालंच नाही. रेकॉर्ड झालंच नाही. त्यावेळेला टेप रेकॉर्डर होता. त्याने दगा दिला टेप रेकॉर्डर. असं वाटलं तो अंधार होता. त्यावेळेला बत्तीचा उजेड होता. त्यात ते सगळं चाललेलं होतं. पण अनिल म्हणलं की काही काळजी करू नका, आज रात्री आपण परत जाऊ. त्यांचा 3 दिवस उत्सव आहे. त्या रात्री आम्ही गेलो. तर ज्या ठिकाणी ज्या ठेल्यावर आम्ही गेलेलो होतो तिथला तो म्हणला की ज्यांनी ते गाणं म्हणलं आम्ही ते सांगितलं सगळं असं असं गाणं हे अशा अशा टाईपची धून असं करून दाखवलं त्याने. आणि हे कुठे आहे तो मनुष्य, तो आम्हाला भेटायचा आहे. तर त्याने सांगितलं तो गेला. आम्ही म्हटलं तो 60-65 वर्षाचा दाढीवाला असा असा म्हातारा. नाही म्हणे तो गेला. त्याचं आडनाव राजपूत. मूळ त्या राजपूत माणसाचं ते गाणं. आणि तो बंगालमधनं दरवर्षी येतो. तो कुठं राहतो काय राहतो त्याचा नाव गाव पत्ता आम्हाला काही माहीत नाही. आम्ही हात हलवत परत आलो. 3ऱ्या दिवशी आम्ही मला अनिल मोहिलेंनी सुचवलं की आपण शांताराम नंदगावकरांकडे जाऊ. मी त्यांना मीटर सांगतो. मला हे जे 15 सेकंदाचं गाणं होतं आमच्याकडे ते त्यांना सांगतो. त्यावेळेला ते कोकणी बंगालीत म्हणलेलं गाणं होतं त्यांनी तिथे. पण मग त्यांच्या गायकीच्या पद्धतीने त्यांनी नांदगावकरांना सांगितलं. नांदगावकर म्हणजे तयारीचा मनुष्य. त्यांनी ते गाणं लिहिलं आणि 4थ्या दिवशी 1 दिवस त्यांनी पूर्ण घेतला. 5व्या दिवशी उत्तरा केळकरच्या आवाजात फिल्म सेंटरला ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलं. विलनची नागिन निघाली आणि ते गाणं छान झालं. आणि एवढी लोकप्रियता मिळेल असं वाटलं होतं त्यावेळेला? वाटलं नव्हतं. गाणं सकाळी 8:30-9ला काम सुरू झालं. 1:30 वाजता गाणं संपलं. गाणं संपल्यावर अनिल मोहिले, मी, आणखीन 1-2 जण होते आमच्याबरोबर. आम्ही जेवायला तिथल्याच एका हॉटेलमध्ये गेलो. मालवणी हॉटेल होतं. तिथं आम्ही जेवण केलं. आणि जेवताना मला शांताराम नंदगावकर, मी, अनिल मोहिले आणि मला वाटतं उत्तरा असावी. तर त्यांनी सांगितलं गाणं सुंदर झालं. गाणं हे गाजणार बघा बरोबर असं. ते काय हे फिल्म लाईनमध्ये म्हणायची पद्धत असते असं मला वाटलं. गाणं गाजणार. दे धडक बेधडक मधली सगळीच गाणी छान झाली. आणि नंतर सिनेमाचं जेव्हा प्रिंट्स काढायला सुरुवात केली तेव्हा गाडी विकायला मी व्हिनस रेकॉर्डिंग कंपनीमध्ये गेलो. त्यावेळेला गणेश जैन ज्यांनी नंतर बाजीगर चित्रपट काढला, त्याचा पहिला चित्रपट गणेश जैनचा बाजीगर, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही
हे गाणं मला विकू नका आउटराईट. मला एक प्रिंट काढायला पैसे कमी पडत होते. मला दादरला प्लाझा थिएटर मिळालं होतं आणि प्लाझा थिएटर अचानक मिळालं. एक सिनेमा लागायचा होता, तो रहित झाला. 18 मेला देधडक बेधडक रिलीज झाला. आणि मला ही गोष्ट मी सांगतोय, ही मेच्या पहिल्या आठवड्यातली. आणि मला एक प्रिंट काढायला पैसे नव्हते. 25,000 रुपयाला प्रिंट होती त्यावेळेचा 25,000. आणि मला गणेश जैन म्हणाले, मी 25,000 रुपये देतो तुम्हाला, पण हे गाणं तुम्ही आउटराईट विकू नका. मला अख्ख्या एका प्रिंटचे पैसे गणेश जैन देतात म्हणल्यावर मी ते गाणं आउटराईट विकलं. ते स्वतः म्हणत होते विकू नका, तरी मी विकून टाकलं गाणं. त्याच्या आधीच्या सगळ्या चित्रपटाची 5 वर्षाची मिळून रॉयल्टी पण मला 18,000 रुपये मिळाली होती. आणि ती जवळजवळ मी त्यांना 15 गाणी विकली होती. पण या जर 4च गाण्यांचे मला जर 4-5 गाण्यांचे जर मला 25,000 मिळत आहेत, तर त्यावेळी मी 25,000 ते विकून टाकलं गाणं. आणि पुढे इतकं प्रचंड ते चाललं की बाजीगरच्या आम्हाला प्रीमियर शोला बोलवलं होतं त्याने. तेव्हा गणेश जैन म्हणाले की तुम्ही रॉयल्टीवर दे धडक बेधडकची कॉस्ट काढली असती, पण तुम्ही मला 25,000 गाणं विकलं. हा या गाण्यामागचा सगळा इतिहास. तुम्ही खूप उत्तम व्यक्तिचित्र या सगळ्या चित्रपटाच्या क्षेत्रातल्या मंडळींची लिहिलेली आहे. म्हणजे कुलदीप पवारांचं तुम्ही लिहिलंय. आपल्याला खरोखर आजच्या काळामध्ये आश्चर्य वाटेल की पहिल्यांदा आपण कुठल्याही अभिनेत्याकडे गेलो की सगळ्या अटी आणि शर्ती आपल्या पुढे ठेवल्या जातात. पण कुलदीप पवारांनी सांगितलं की कोल्हापूरला माझी हॉटेलची व्यवस्था करायची नाही, माझं घर आहे आणि मी घरीच राहणार. मी हॉटेलमध्ये राहिलो तर मला घरातले लोक येऊ देणार नाहीत. हे म्हणजे जुन्या काळातली मंडळी, कलेच्या क्षेत्रातली सुद्धा किती निष्ठेने जगत होती हे आपल्याला सगळं दिसतं. तुम्ही त्यांच्याविषयी खूप छान लिहिलंय. राजूजी, एक प्रश्न मनामध्ये येतो की या क्षेत्रामध्ये सुद्धा कसोटीचे प्रसंग आले असतील, कारण कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, आर्थिक पार्श्वभूमी नाही, अशात तुम्ही हे सगळं धाडस केलेलं. एकच भांडवल म्हणजे बायको बरोबर. तर जनरली चांगल्या अशा धाडसी गोष्टींच्या मध्ये पत्नीचा पाठिंबा मिळणं फार कठीण आहे. तर या क्षेत्रामध्ये कुठले कसोटीचे प्रसंग आले आणि त्यांनी तुम्हाला काय शिकवलं हे आम्हाला जरूर ऐकायला आवडेल. या क्षेत्रामुळे कसोटीचे प्रसंग आले म्हणण्यापेक्षा विसरून जावा असा कसोटीचा प्रसंग आज तुम्ही म्हणलाय आणि आज मोकळेपणाने बोलायचं ठरवलंय, तर तो सांगायला हरकत नाही की जो माझ्या मुलांनाही कधी आम्ही सांगितला नाही. की पहिला चित्रपट पडला, बॉक्स, त्याला फिल्मफेअरची 3 अवॉर्ड मिळाली, राज्य पुरस्कार मिळाले, परदेशासाठी त्याची निवड झाली, 9 राज्य पुरस्कार मिळाले, परंतु बॉक्स ऑफिसवर चालला नाही. दुसरा चित्रपट 1 रुपया दुसऱ्या चित्रपटात मिळाला नाही, 1,00,000 रुपयाचं नुकसानच झालं त्यावेळेचं लाख. जेव्हा दे धडक बेधडक काढायला घेतला त्यावेळेला 21,80,000 रुपये मला कर्ज होतं. 21,80,000 आज तुम्हाला कदाचित आजचे काही वाटणार नाही, पण हे 1989 सालचे 21,80,000 किंवा 2 कोटी आज काही कोटी रुपयात ही रक्कम होती. आणि ते बँकेचे तगादे लागलेले होते. दोन्ही बँकांनी माझ्यावर खटले भरलेले होते. त्यानंतर सावकारांचे पैसे मला मिळणं बंद झालेलं होतं, कारण बँकेत काही ना काहीतरी भरण्याकरता सावकाराकडनं पैसे मी आणायचो, ते बंद झालेलं होतं. प्रकाशन व्यवसायावर घर कसं बसं चालू होतं आणि सगळीकडनं एक अत्यंत विचित्र कोंडी झालेली होती की काय करावं, मार्ग दिसत नव्हता, काय करावं. आणि आमच्या घराच्या दारात आम्ही दोघंही एका रात्री असं विषण्ण मनस्थितीत बसलेलो होतो. त्याच्या आधी 15-20 दिवस मी मधुमिताला, माझ्या बायकोला, मी पुढचा चित्रपट करतो म्हणून मागे लागलेलो होतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की या स्थितीमध्ये मी आणि एक चित्रपट करतो असं म्हणणं हे सुद्धा धाडसाचं होतं. परंतु मी त्याला, माझा युक्तिवाद असा होता, ज्याला युक्तिवाद म्हणायला हरकत नाही, माझा युक्तिवाद असा होता की आता प्रकाशन व्यवसायातनं एवढं अफाट कर्ज फिटणार नाही. त्याकरता 21,80,000 रुपये फिटण्याकरता काही कोटी रुपये भांडवल प्रकाशन व्यवसायाकरता आणायला लागेल, आणि एवढी संबंध व्यवसायाचीच ताकद नाही. तेव्हा आता एकच चित्रपट मी शेवटचा करतो, मला तो करू दे, आणि तो करून मी कर्ज फेडतो. तो सगळा संपूर्णपणे चित्रपट मी तयार करतो. तिचा अजिबात पाठिंबा नव्हता हे करायला. आणि
ती नाहीच म्हणत होती. 10-15 दिवस आमची नुसती चर्चा, वाद, भांडणं अशी सगळी चालू होती. ती मला विनवून सांगत होते की चित्रपट करू नकोस, डोळ्यात पाणी आणून नव्हे, रुमाल ओले करून सांगत होती की चित्रपट करू नकोस. आम्ही घराच्या दारामध्ये बसलेलो होतो आणि मग मी म्हटलं 2च मार्ग आहेत आपल्या पुढे, की आत्महत्या करायची. कारण आपण जपतो, जी मराठी माणसं असतात ते आपल्याला शिलाला जपतो, आपल्या चारित्र्याला जपतो. आणि आम्ही दोघंही या इथं राजाराम पुलापर्यंत आलो, चालत आलो. आम्ही इथं राहत नव्हतो आणि आम्ही उडी मारायची ठरवली दोघांनी. एकाच वेळेला उडी मारू आणि आपलं आयुष्य संपवू, कारण हे कर्ज फेडणं हे शक्य नाही. आणि उडी मारायच्या आधी मी तिला म्हणलं, तुला शेवटचा विचारतो की बाबा असं मरायचंच आहे, मी एक चित्रपट करायला परवानगी दे. ती म्हणली त्याचं बजेट किती तुझं? मी म्हणलं त्याचं बजेट आत्ताच एवढं कर्ज आहे, तेवढेच पैसे लागतील, 16 ते 20 लाख रुपये मला लागतील. एक लक्षात ठेव, 21 लाखाकरता उडी मारायची आहे. आपल्या दोघांचीही तयारी आहे. जर चित्रपट फेल झाला तर 40 लाखाकरता मारू. आपण मरायचं ठरवलंय, आपण मरू शकतो, आपण इथपर्यंत आलोय, आपण 5 मिनिटांनी उडी मारणार आहोत. परंतु एक चित्रपट करू. एक चित्रपट करून काय होईल, कदाचित मला पैसे मिळतील आणि या सगळं कर्ज मी फेडून टाकेन आणि मग हा विषय संपेल. अन्यथा फक्त 1-1.5 वर्ष मला दे. चांगला चित्रपट करायला 1.5 वर्ष लागेल मला. घाईघाईत करणार नाही मी काही, आणि पूर्णपणे मी पिक्चर करणार. तू पैसे कसे उभे करणार आहेस? हे सगळे पुलावर चर्चा. मी म्हटलं मी कसेही माझ्या हिमतीवर पैसे उभे करेन. मी लोकांकडे भिका मागेन, हात पसरेन, लोकांकडनं पूर्णपणे पैसे उभे करेन आणि मी एक चित्रपट करेन. लोक माझ्या चेहऱ्याकडे बघून पैसे देतील आणि चित्रपट मी एक करून तो चित्रपट काढेन आणि त्यानंतर आपण परत येऊ. आपण येऊ शकतो हे सिद्ध झालं, आपण उडी मारू शकतो हे सिद्ध झालं. मला एक चान्स देतो. म्हणजे असा पराभव सहन करण्यापेक्षा एकदा प्रचंड मार्गाने प्रयत्न करू. आत्तापर्यंत सगळे सिनेमे बाहेरच्या दिग्दर्शकाने केलेत, आता मी दिग्दर्शित करतो सिनेमा, मला पाहिजे तसा. हा फरक आहे. आणखीन एक कशा करता असं त्याने विचारलं. म्हटलं तो पूर्णपणे मी करणार चित्रपट, माझ्या दिग्दर्शनाखाली मी मला पाहिजे तसा हा चित्रपट करणार. मी आता अभ्यास केलेला आहे या सगळ्याचा इतक्या वर्षात, आणि मग मी बेधडक काढला आणि तो चित्रपट परमेश्वर कृपेने चालला. किती हृदयस्पर्शी आठवण तुम्ही सांगितली. तो चित्रपट जेव्हा 18 मेला रिलीज होणार होता तेव्हा 17 मेच्या रात्रभर आम्ही दोघंही 1 मिनिटही झोपलो नव्हतो. त्याचा काय प्रतिसाद मिळतो? काय प्रतिसाद मिळतो. दुपारी 12 वाजता रिलीज होणार होता. कोल्हापूरला 2 ठिकाणी, पुण्यात 2 ठिकाणी आणि मुंबईत 4 ठिकाणी असा रिलीज केलेला होता. त्यावेळेला मल्टिप्लेक्स नव्हते, अनेक ठिकाणी रिलीज करायची सिस्टीम नव्हती. 8 ठिकाणी रिलीज हा सुद्धा मोठा रिलीज होता. आणि प्लाझा सारखं गोडाऊन घेतलं होतं. जिंको किंवा मरू होतं. सगळी मोठी गोडाऊन थिएटर घेतलेली होती. भिलनची नागिन गाणं गाजवत होतं. काजल 1 महिनाच आधी टाकलं होतं बाजारात. आणि विजय टॉकीजला पुण्याला लावलेला होता. आणि पहिल्या दिवशीचे ऑल शोज फुल झाले. मला संध्याकाळी सगळ्या थिएटर मालकांचे फोन आले की तुमचा चित्रपट हा सुपर डुपर हिट होणार, आमचे भविष्यवाणी गिलवून घ्या. या घटनेवरच एखादा चित्रपट काढावा असं वाटलं. म्हणजे एखाद्या चित्रपटाचा विषय होईल अशी घटना. त्यामुळे हा मला शिकवलं काय येत नाही की तुम्ही निराश होऊ नका. खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न तुमचा हा होता बरोबर की कितीही वाईट प्रसंग आला तरी निराश होऊ नका. कितीही अडचण आली तुम्ही त्यातनं मार्ग निघतो. बरोबर. तुम्ही जर सतत कार्यरत राहिलात तर बरोबर त्यातनं मार्ग निघतो. तुम्हाला ट्रॅफिक मध्ये तुम्ही गाडी कशी बरोबर काढता की नाही बाहेर, तसाच आपल्या आयुष्यातला हा ट्रॅफिक असतो. आणि त्या ट्रॅफिक मधनं आपल्याला बरोबर आपल्याला हवा तसा मार्ग काढून आपल्याला बरोबर इच्छित स्थळी पोहोचायचं असतं. अशा सगळ्या दुर्मिळ आठवणी या पुस्तकांच्या मध्ये आहेत आणि म्हणून त्या आवर्जून वाचले पाहिजे. तुम्ही बुतकरांचं खूप सुंदर व्यक्तिचित्र रेखाटलंय आणि त्यांनी तुम्हाला व्यवसायाची काही गणितं सांगितली, 1-2 सूत्र सांगितली. ती जरूर आपल्या दर्शकांना सांगा की या क्षेत्रातले लोक सुद्धा कसे विचार करतात आणि या क्षेत्रात येणाऱ्या नव्या मंडळीला
कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात? परमेश्वराच्या कृपेने मला अतिशय चांगली माणसं भेटत गेली आणि त्यातलेच एक दत्ताराम बुतकर हे होते. त्यांनी मला अतिशय मदत केली. हां बेधडक बेधडक आता मी तुम्हाला जे सांगितलं हां तो माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता खिशामध्ये. हां मी त्यांना हा माझा आयुष्यातला माझे ते मित्र त्याच्या आधीपासून मित्र होते. त्यांनी मला आमची वेवलेंथ जुळली म्हणा किंवा काय म्हणा, किंवा कदाचित आमची वेवलेंथ एवढ्यामुळे जुळली असेल की ते सुद्धा अशाच सगळ्या कठीण परिस्थितीतून पुढे आलेले होते. त्यांच्या वडिलांनी चित्रपट काढला, त्यांनी काढला नव्हता. हां. त्यांच्या वडिलांमुळे ते अडचणीत आले, परंतु त्यांनी अत्यंत स्ट्रगल केलं. आणि राजू बर्वे स्ट्रगल करतायत, त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे. आणि मुहूर्ताचे त्यांचे मित्र होते चंद्रकांत वैती म्हणून, त्यांच्याकडे ते मला घेऊन गेले. आणि तुम्हाला खोटं वाटेल की त्यावेळेला कोळीवाड्यामध्ये मधले म्हणजे जुहू कोळीवाडा नव्हे, दुसऱ्या साईडचा मुंबईच्या हार्बर लेनला त्यांचं हे होतं, तिकडे त्यांचं ऑफिस आणि घर होतं. त्यांच्या वैतींकडे आम्ही गेलो आणि वैतींनी माझे परीक्षण 15 ते 20 मिनिटात केलं त्या माणसाने. आणि जाताना आम्ही बसने गेलेलो होतो, 2.5 लाख रुपये घेऊन आम्ही निघालो. मी बुतकरना म्हणलं बसनेच जाऊ, आपले पाय जमिनीवर राहू देत. बुतकर म्हणले बसने चोरीला जाण्याची भीती आहे मुंबईत, आपण आता टॅक्सी करू. आणि त्यांनी मला 2.5 लाख रुपये मिळवून दिले. ह्या 2.5 लाखाच्या भांडवलाने ती सुरुवात झाली. अशा बुतकरांच्या खूप सांगता येतील. आता मधुर आणि मोहितनी सांगितले की या कार्यक्रमापूर्वी बुतकरांचा एक संदेश आलेला आहे. जसं तुम्ही मनातली माणसं लिहिलं तसं मनातून उतरलेली माणसं या विषयात सुद्धा लिहिलं पाहिजे आणि त्याची यादी ते देणार आहेत. बुतकरांनी मला सकाळीच सांगितलं की मनातनं उतरलेली माणसं लिहाल का, तर विनोदाचा भाग सोडून दिला. तर की आपण पाहू तशी माणसं असतात. बरोबर, खूप महत्वाची गोष्ट असतात. तुमच्या या व्यक्तिचित्र संग्रहामध्ये सुद्धा मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही वाईट आलेल्या अनुभवांना अजिबात मांडलेलं नाहीये, माणसातलं चांगुलपणच शोधलंय. तर ही गोष्ट फार दुर्मिळ वाटते आजकालच्या लेखनामध्ये. आई वडिलांची मला देण आहे, विशेषतः वडिलांची देण आहे की हे वाईटाचं सोडून द्यायचं आणि आपण हत्तीच्या चालीने चालायचं, की वाईट याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि वाईट माणसांपासून आपणच दूर व्हायचं. ही शिकवण मनाशी बाळगल्यामुळे मी या अशा लोकांपासून आपोआपच मी दूर होत आलो, नैसर्गिकरित्या दूर आलो. त्यामुळे सुदैवाने चांगली माणसंच ही माझ्या सान्निध्यात ही. आपल्याला एक गोष्ट यामध्ये जाणवेल की ही मनातली माणसं जी चित्रपटसृष्टीतली तुम्ही रेखाटलेली आहेत त्यामध्ये केवळ व्यवसायापुरते तुमचे संबंध राहिलेले नाहीत. म्हणजे उषा नायकांचा अपघात झाल्यानंतर मधुमिताताई स्वतः गेल्या तातडीने आणि त्यांना जी काही मदत करायची ती केली. तर हे कौटुंबिक भावबंध तुम्ही जपले आणि म्हणून त्या माणसांशी तुम्ही व्यवसायाच्या बाहेर येऊनही जोडलेले राहिलात. राजूजी, तुम्ही अशी काही माणसं याच्यामध्ये लिहिलेली आहेत की जी चित्रपट क्षेत्रामध्ये नाही आहेत, ती ग्लॅमरच्या दुनियेमध्ये नाही आहेत, पण तरी सुद्धा माणूस म्हणून तुम्हाला ती भावली आणि त्यांच्याविषयी तुम्ही लिहिलंय. विशेषतः सुहास चांडक हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक काळ पुण्यामध्ये असा होता की जोशी अभ्यंकर खून खटला झाल्यानंतर संध्याकाळी 7 नंतर पुण्यातले सगळे रस्ते ओस पडायचे आणि तिथे या खटल्यामध्ये ज्यांचं नाव होतं सुहास चांडक, माफीचा साक्षीदार म्हणून ते सुटले त्यातून. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सुद्धा काही चांगले पैलू तुम्ही लिहिलेले आहेत, तर त्यांच्याविषयी काही सांगा, जरूर आवडेल लोकांना. सुहास हा माफीचा साक्षीदार होण्याआधीपासून माझा मित्र आणि माणूस म्हणून तुम्ही वाचा तो मी अधिक सांगत नाही, परंतु अतिशय मनस्वी, विलक्षण बुद्धिमत्तेचा आणि केवळ अत्युत्कृष्ट कलाकार हा सुहास चांडक होता. तो दुर्दैवाने जोशी अभ्यंकर हत्याकांडामध्ये अडकला गेला. तो माफीचा साक्षीदार होता. तो सगळ्यांना मला मुद्दाम सांगायचा आहे की त्याची नाहक बदनामी झाली कारण तो निर्दोष सुटला त्यातनं, हे लक्षात घ्या. परंतु मिलिंदजी, आमच्या जवळजवळ 40 वर्षाच्या मैत्रीमध्ये एकदाही मी त्याला पार्टीत असेल, जेवायला गेलो असताना, मैत्रीत गप्पा मारताना, कॉफी तर 1000 वेळा प्यालो असेल, मी त्यांना तो प्रसंग विचारला नाही.
आणि त्याचा उच्चारही आम्ही कधीही केला नाही. परंतु त्याच्याकडे प्रकाशक जायला घाबरायचे की अगदी हा विषय झाल्यावर पुढचे 15-20 वर्ष 25 वर्ष सुद्धा प्रकाशक घाबरत होते. परंतु सुहासची भीती मला वाटायचं काहीच कारण नव्हतं. माझा तो जिवलग मित्र होता आणि एक मनस्वी एक हळवेपणा पण होता त्याच्यामध्ये आणि जीवाला जीव देण्याची त्याची एक वृत्ती होती. एक वेगळी शक्ती सुद्धा त्याच्याकडे होती. मी त्याच्यामध्ये त्या शक्तीविषयी लिहिलंय की त्याला काही गोष्टी सहन जर झाल्या नाही, त्याने माझी एकदा स्कूटर अख्खी उचलली होती स्टार्ट कशी होत नाही म्हणून, की अशा तऱ्हेची एक शक्ती त्याच्याकडे होती. आणि चित्रकार म्हणून मला खूप खंत वाटते की तो यापेक्षा फार मोठा व्हायला हवा होता. फार मोठं यश त्याला मिळायला पाहिजे होतं. पण थोडासा डाग लागल्यामुळे असेल किंवा आणि काही कारणामुळे असेल तो तसा मागे राहिला. आणि त्याच्या चित्राची प्रदर्शन झाली, 4-5 चित्राची प्रदर्शनं झाली. त्याची मनोहर जोशींनी कौतुक केलं, राज ठाकरेंनी त्याचं कौतुक केलं. परंतु याहीपेक्षा अधिक कौतुक सुहासचं हे व्हायला हवं होतं. परंतु मी मुद्दाम असं सांगेन की हा मराठी प्रकाशन व्यवसायातला एक आश्चर्यकारक भाग असेल की आमच्या दिलीपराज, मधुराज, नवल आमची जे काही प्रकाशनं आहेत वेगवेगळी, याही सगळे मिळून जर समजा आम्ही एक 10,000 पुस्तकं काढली असतील तर त्यातले सर्वात अधिक चित्रही सुहास चांडे चित्रकार होते. आयुष्यामध्ये तो प्रसंग घडला आणि ते बघ राजू, तुमचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या व्यवसायातली जी निष्ठेने काम करणारी माणसं आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्ही खूप सुरेख लिहिलंय. विशेषतः नांदुरकरांच्या विषयी तुम्ही लिहिलंय, देशपांडेंच्या विषयी लिहिलंय. हे फार दुर्मिळ असतं. आपल्या साहित्य विश्वाबाबत असं म्हटलं जातं की साहित्य क्षेत्राला जरा पोटदुखीचा त्रास आहे, पण तुम्ही मोकळेपणाने यांच्याविषयी लिहिलंय. नांदुरकर आणि देशपांडे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू एकदमच घ्यायचे असते तर जमीन आसमानाचा अंतर होतं दोघांत. की नांदुरकर हे मितभाषी आणि आमचे गिरीश देशपांडे हे म्हणजे धबधबा. हा असे दोघेही, पण दोघेही मित्र म्हणण्यापेक्षा माझे गिरीश देशपांडे जिवलग मित्र होते. नांदुरकरांनी मला मदत खूप केली. वडील गेल्यानंतर त्यावेळेला आम्ही रविवार पेठेतल्या 2 खोल्यांच्या घरी राहत होतो. तिथं माझ्या आईला आणि माझ्या सांत्वनाला त्यावेळेला सुद्धा रसिक साहित्य हे फार मोठं नाव होतं. 1981 सालची गोष्ट. पण स्वतः नांदुरकर हे पायऱ्या चढत आमच्या घरी, अडचणीचा जिना होता पण तरी सुद्धा ते आमच्या घरी आले. मला कसलीही येणं नसताना 5,000चा चेक, तुम्ही एक लक्षात घ्या की 81 सालचे 5,000 आहेत, आजचे 50,000 आहेत. हे लक्षात घ्या की तो चेक हातात ठेवला होता माझी त्यावेळेला. ते मला फार मोठं एक नांदुरकरांचं एक फार जे जाणवलं त्यावेळेला. आणि देशपांडेंच्या स्वभावाची सुद्धा वैशिष्ट्य आणि त्यामुळे नांदुरकर हे मला आदरार्थी की ज्यांच्याविषयी आणि त्यांना माझ्याविषयी फार प्रेम होतं. देशपांडेंविषयी जर सांगायचं झालं तर आमचे याला मित्र म्हणून की मित्राशी भांडण्यासाठीचा मित्र, पार्टीसाठीचा मित्र, हमरे-तुमरेवर भांडण्यासाठीचा मित्र, मनस्वी प्रेम करण्यासाठीचा मित्र, अशा मित्रत्वाच्या सर्व प्रकारच्या छटा या देशपांडेंच्या माझ्या होत्या. आणि त्यांची बायको ही आमच्या प्रखर भांडणाच्या मधली ज्युरी असायची, मध्यस्थ असायची. आणि तुम्ही या सगळ्या मंडळींच्या विषयी लिहिले. खरं तुमच्या भावाविषयी खूप छान लिहिलंय, बाबा केळकरांच्या विषयी लिहिले, जांभळेंच्या विषयी. आता आपण सगळं प्रेक्षकांना सांगायला नको, त्यांना वाचक म्हणून त्यात उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की चित्रपटाचं क्षेत्र सोडून तुम्ही प्रकाशन व्यवसायात आलात असं म्हणता येणार नाही, कारण तो अगोदरच सुरू झालेला होता. पण या विश्वामध्ये तुम्ही स्थिरावलात. आता एकीकडे इतके उत्तम लेखक तुम्ही आणि पुन्हा प्रकाशकाची भूमिका तुम्ही स्वीकारली, तर तुमच्यातल्या प्रकाशकांनी तुमच्यातल्या लेखकावर अन्याय केला का असं मला तुम्हाला विचारायचं. आज तुमच्या नावे 7-8 पुस्तकं आहेत तर कदाचित 15-16 झाली असतील. खूप अडचणीचा प्रश्न विचारला आणि आमची घरातली मुलं आणि सगळ्यांचं तेच मत आहे. कारण काय व्यवसाय म्हटले की ती सगळी गणित डोक्यात असतात आणि इकडे
स्वास्थ्य ज्याला आपण म्हणू माझ्या हे लेखनासाठी आवश्यक आहे. याला असं म्हणायला हरकत नाही, हा. पण त्याला प्रकाशन व्यवसायाला दोष देऊन चालणार नाही. माझा आळशीपणा त्याला म्हणावा पण लागेल. अजून कुठे वेळ गेली आहे हे तुम्ही ते 3 आता महिन्याच्या मुलं आता lockdown- बघायला लागल्यावर नैसर्गिकरित्या माझं लेखन त्यामुळे वाढलेलं आहे आता. बरं. आणि मुलं आता बघायला लागले. तर गेल्या काही वर्षात जास्त लिहिलंय मी पूर्वीपेक्षाही. आम्हाला असं वाटतं की प्रकाशक राजू बर्वे ही प्रतिमा तयार झालेलीच आहे, पण लेखक राजू बर्वे ही जी प्रतिमा आहे ती अधिक ठळक व्हावी हे ती आहे. मी खरं म्हणजे SSC पासनं किंवा 10वी पासनं 11वी पासनं 10वी पेक्षा 11वी त्यावेळेची SSC पासनं मी लिहायला लागलो खरं म्हणजे. तर परंतु लिखाण हेच मला आवडायचं. कॉलेजमध्ये असताना मला एकदा प्रिन्सिपॉलने सगळ्यांना विचारलं होतं, तुम्ही कोण होणार, तू कोण होणार, तू कोण होणार. मला विचारल्यावर मी भरून सांगितलं होतं मी लेखक होणार. तेव्हा सगळे हसले होते. तेव्हा सर म्हणले होते, अरे पैसे कसे मिळवणार म्हणजे लेखक जर तू झालास तर पैसे कसे मिळायचे. आता लेखकांना पैसे देण्याचं काम राजूजी एक विचारायचं की हा एक मोठा युटर्न होता की चित्रपट सृष्टीतून एकदम प्रकाशन व्यवसायामध्ये एकीकडे प्रचंड ग्रॅमर आणि एकीकडे वैचारिक प्रतिष्ठा ज्याला आपण म्हणू असं प्रकाशनाचं क्षेत्र. तर हे एकदम हा युटर्न कसा वाटला? सेट होताना काही कठीण मी जाणवलं? असं म्हणेन की चित्रपटात खूप ग्लॅमर आहे आणि प्रकाशनात ग्लॅमर नाही नाही, वैचारिक प्रतिष्ठा म्हटलं मी. इकडे प्रतिष्ठा आहेच, हा खूपच मोठी आहे. म्हणजे हा. श्रीपूंचा शब्द प्रमाण मानला जात असे. अनंतराव काय म्हणतात हा. याकडे सगळ्या विचार विश्वाचं लक्ष हा. असायचं. हा. वैचारिक प्रतिष्ठा आहेच, पण हे दोन हा एकदम जो युटर्न होता हा चित्रपट क्षेत्रातून प्रकाशन व्यवसायामध्ये, तर तिथे स्थिरस्थावर होताना तुम्हाला मनात काय भावना होत्या नेमक्या? नक्कीच होत्या. कारण 97 साली मी शेवटचा चित्रपट केला, सासर झालं माहेर. हा, हा. तो चित्रपटही पडला पण मधुमिताला शब्द दिलेला होता की हा पडला तरी प्रकाशनातनं कर्ज फेडू त्याची. त्याला 17 लाख रुपये कर्ज झालं होतं. ते 2002 सालापर्यंत 3 सालापर्यंत आम्ही फेडत होतो त्या चित्रपटाचं कर्ज. आणि हा चित्रपट पडल्यानंतर मात्र मी कोणत्याही परिस्थितीत चित्रपट काढणार नाही आणि तो शब्द दिलेला आज अखेर मी पाळलेला आहे. आणि तो युटर्न मग प्रकाशनात घेतला गेला. त्याच्या आधी 1985 ते 97 प्रकाशनाची संपूर्ण 100% धुरा ही मधुमिता सांभाळत होती, नीता सांभाळत होती. आणि मग 97 पासून मात्र सिनेमा काढायचा नाही हे ठरवल्यानंतर मग आम्ही 3 इंजिनं प्रकाशन व्यवसायाला मिळाली. आणि मग आमची त्याच्यानंतर मग राजूजी, एक मला एक आमच्या विचारायचं आहे की 71 ते 97 आमच्या संबंध प्रकाशनाचं एक हे म्हणता पर्व येईल ज्याला म्हणतात. आणि पर्व म्हणता येईल. आणि 97 ते 2000 असं 23 वर्षाचं दुसरं पर्व असं म्हणता येईल. मला आणखीन एक गोष्ट विचारायची की आता दिलीप राजला 50 वर्ष पूर्ण होत आहे, सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल आहे. तर दिलीप राज प्रकाशनाचं असं वेगळं वैशिष्ट्य काय सांगता येईल की ज्यामुळं तुम्हाला साहित्य व्यवहारामध्ये ओळखलं जातं? त्याविषयी तुम्ही काय सांगाल? संचालक म्हणून कसं पाहता तुम्ही याचे? दिलीप राजची खूप वैशिष्ट्य सांगता येतील. हे मगाशी मधुरने भाषणाच्या ओघात सांगितलं की 2000 साली की तो दिला गेला 2002 साली आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार, ज्याला सुवर्ण कमळ म्हणतात, राष्ट्रपती पुरस्कार, हा आम्हाला त्यावेळेला मिळाला. परंतु सगळ्यात महत्त्वाचा दिलीपराज आणि इतर प्रकाशनांपेक्षा जो एक फरक असा आहे की आम्ही सर्वात पहिल्यांदा संस्थात्मक पद्धतीने प्रकाशन चालवणारी आमची संस्था. आता खूप प्रकाशन संस्था आहेत त्या पद्धतीने चालवणार, पण तुम्ही त्यातले पण तिच्यातले पहिले आम्ही आहोत की जे आज अखेर त्याच पद्धतीने आम्ही चालवतो. की प्रायव्हेट लिमिटेड आम्ही कंपनी केल्यावर त्याच पद्धतीने आम्ही चालवतो, त्या नियमानुसार चालवतो. आमच्याकडचे सर्व माणसांना त्या पद्धतीने आम्ही वागवतो. आम्ही व्यावसायिकरित्या सांगायचं झालं तर आमच्याकडे प्रूफ रीडर, आमचेच लेखक की ज्यांनी आमच्याकडेच लिहावं, बाळ गडगीळ असतील, सुभाष बेंडे, रमेश मंत्री, सुभाष शिरोळकर, बाबा कदम, शरणकुमार लिंबाळे, अशा अनेक लेखक सांगता येतील की ज्यांची 100% किंवा 90% पुस्तकं ही केवळ दिलीप राजकडे. असे लेखक कमीत कमी 30 ते 40 आहेत की ज्यांनी फक्त दिलीप राजकडेच हे लिहिलं.
आणखीन एक की आम्ही दर्जा सांभाळून लोकांना आवडेल असं लिखाण हे दिलीप राजने प्रकाशित केलं. लोकांना आवडतं म्हणून दर्जाहीन छापा किंवा अश्लील आवडतं म्हणून अश्लील छापा हे दिलीप राजने कधीही केलेलं नाही. असं नजर चुकीने जर घडलं असलं तर ते पुस्तक आम्ही रद्दीला घालून तुकडे करून रद्दीला घातलेलं आहे की कोणी वापरू नये म्हणून. या पद्धतीने आम्ही हे तत्व आम्ही हे दिलीप राजने सांभाळलेलं आहे. त्यामुळे दिलीप राजला 113 आतापर्यंत राज्य पुरस्कार हे दिलीप राजला मिळाले. राष्ट्रपती पुरस्कार श्रीपू भागवत मिळालेला नाही कारण नेतेगिरी केल्यामुळे कदाचित तो प्रकाशक संघाचा अध्यक्ष असल्यामुळे अध्यक्षालाच काय द्यायचा म्हणून. राजूजी एक विचारायचं की तुम्ही अशा काळाचे साक्षीदार आहात की तुम्ही श्रीपू भागवत, अनंतराव, मधुकाका कुलकर्णी, पाध्ये, सिनियर मेहता यांचाही काळ बघितलाय आणि आता नवीन पिढी केशवराव कोठाळे ती पिढी बघितली आहे. त्या पिढीच्या बरोबरही तुम्ही काम केलंय आणि आता नवी पिढी प्रकाशन विश्वामध्ये येत आहे. तर पूर्वीचं प्रकाशन विश्व आणि आताचं प्रकाशन विश्व यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? त्याच्या आधी तुम्हाला मला प्रकाशन व्यवसायाचं वैशिष्ट्य सांगावं लागेल की जे पूर्वी होतं आणि आजही आहे आणि ते खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हटला ते अगदी बरोबर आहे की मला परमेश्वराच्या कृपेमुळे मी 3 पिढ्या पाहिल्या प्रकाशनाच्या. वडिलांबरोबर 81 सालाच्या आधी ही सगळी पिढी पाहिली. मधला माझ्या वेळचे सगळी मित्रमंडळी जी प्रकाशक आहेत, आमचे डिंपलचे मुळे असतील, अनेक प्रकाशक आहेत. हे नावं सगळ्यांची घेणं शक्य नाही. हे सगळे प्रकाशक मित्र हे पाहिलेले आहेत. आणि आता रोहनचा चंपानेरकर असेल, साकेत बाण, मधुर, मोहित आमचा, हे सगळे नवीन ही पिढी हे 3 हे मी बघतो. त्याच्यातला फरक सांगण्याआधी प्रकाशन व्यवसायाचं वैशिष्ट्य सांगतो मी आणि मग तुम्हाला फरक सांगतो. प्रकाशन व्यवसायाचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की पैसा आहेत म्हणून प्रकाशक व्यवसाय करता येत नाही. नाहीतर ज्वेलर्स मोठे मोठे नावं घ्यायची गरज नाही. हे प्रकाशक झाले असते, मोठे मोठे बिल्डर ज्यांची आपण नावं घेतो, चांगल्या अर्थाने चांगले बिल्डर्स आहेत, गोखले वगैरे, हे सगळे प्रकाशक झाले असते. गाडगीळ प्रकाशक झाले असते. ही सगळी चांगली मंडळी आहेत. पण हे प्रकाशक का होत नाहीत किंवा अशा तऱ्हेच्या कोणीच प्रकाशन व्यवसाय करायचा प्रयत्न केला नाही का? तर केला. पूर्वी वैभव प्रकाशन म्हणून एक प्रकाशन आलं होतं, झालं होतं, चांगली माणसं होती. परंतु पैसे आहेत म्हणून प्रकाशन काढलं तर ते प्रकाशन चालत नाही. तुम्हाला जर प्रकाशक व्हायचं असेल तर साहित्याची उत्तम जाण असावी लागते. तुम्ही स्वतः साहित्यिक व्हायला पाहिजे असं नाही, तर साहित्याची जाण असायला पाहिजे. त्यामुळे साहित्याची जाण असलेलाच माणूस हा चांगला प्रकाशक होतो. मग आता जर असा विचार केला तर पूर्वीच्या काळी म्हणजे 50-70 वर्षापूर्वी आणि आत्ता हा जो एक आदर्शवाद आहे, साहित्याची जाण असणं, हा कॉमन आहे. हा तोच आहे. तो पूर्वी तोच आहे आणि आजही तोच आहे. आज जी नवीन यशस्वी झालेली मुलं, तरुण माणसं हे जे प्रकाशन व्यवसायात दिसतात त्यांनाही साहित्याची जाण आहे आणि त्यामुळे ते यशस्वी होत आहे. त्यामुळे हे समान सूत्र या तिन्हीमध्ये आहे. परंतु फरक आहे तो त्यांच्यातल्या किंवा आजच्या एकंदर समाज रचनेमधला फरक आहे. पूर्वी जे संबंध होते लेखकांशी ते आमच्या अगदी जिव्हाळ्याचे असायचे. बाबा आमच्या घरी राहायचे, बाबा इथे किंवा अनेक लेखक की त्यांचे अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असायचे किंवा व्यवहारानंतर असायचे. खरं सांगायचं म्हणजे पूर्वीच्या लेखकांनी व्यवहार केलाच नाही हे म्हणलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. परंतु आता लेखकही सजग झालेत, प्रकाशक त्याहून अधिक सजग झालेत आणि व्यवसाय हा अधिक आजच्या पिढीला चांगला समजतो आमच्यापेक्षा, पूर्वीपेक्षा. आज जास्त चोखंदळ वृत्ती झाली आणि साहित्याचाही फरक पडला. आजच्या या नवीन पिढीला आज काय पाहिजे ते काढायची एक सुचतात आणि त्याचे वेगवेगळे विषय त्यांच्याकडे जे आमच्याकडे नव्हते त्यावेळेला. हा मोठा फरक दोन्हीमध्ये आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की साहित्य व्यवहाराला प्रकाशकांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे त्या त्या कालखंडामध्ये जे प्रवाह आले, स्त्री साहित्याचा, दलित साहित्याचा, ग्रामीण साहित्याचा,
मुस्लिम साहित्याचा, ख्रिश्चन साहित्याचा, अनुवादाचा. तर हे सगळे प्रवाह प्रथम प्रकाशकांनी स्वीकारले. त्यामुळे साहित्य विश्व समृद्ध करण्यामध्ये प्रकाशकांचं खूप मोठं योगदान आहे. राजूजी, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जवळजवळ 50 वर्ष तुम्ही प्रकाशन व्यवसायामध्ये काम करताय. या क्षेत्राने तुम्हाला पैसा दिला, प्रसिद्धी दिली, मानमरातब दिला. या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना प्रकाशन व्यवसायाने नेमकं काय दिलं असं तुम्हाला वाटतं? अरे हा फार म्हणजे एक मोठं भाषण करण्यासारखा प्रश्न आहे, पण तरी 5 मिनिटात सांगतो. एक तर आमच्या घरचे जी काही माझी त्याला बॅकग्राऊंड म्हणतो आपण, ही लेखकांची. माझी बहीण अश्विनी डोंगरे, डॉक्टर अश्विनी डोंगरे, उत्तम मोठी कवयित्री, लेखिका. माझी आई मालती बर्वे बालवाङ्मयाची मोठी लेखिका. वडील दखे बर्वे त्या पिढीचे उत्तम शिक्षक, उत्तम लेखक. तर या सगळ्यांचं एक किंचित शिंतोडे माझ्या अंगावर आले असं मी म्हणेन. आणि त्यांच्यामुळे मला याची एक गोडी किंवा आवड प्रकाशन व्यवसायाची मला ही लहानपणापासूनच निर्माण झाली. तुम्हाला केव्हा तुमचा व्यवसाय यशस्वी होतो? तुम्हाला आतनं आवड पाहिजे त्या व्यवसायाची. प्रकाशन व्यवसायाची मला मुळात आवड आहे. आज मुलं म्हणतात, अहो कशाला येत आहे तिथं, कशाला बसताय, आम्ही आहोत बघायला. तरी मला करमत नाही घरी. मला कधी जाऊन माझ्या खुर्चीत बसतोय, लेखकांशी 4 बोलतोय, प्रकाशन पुस्तकं करतोय. आजही एवढी पुस्तकं, नवीन पुस्तक पाहण्याचा जो आनंद आणि उत्साह आहे तो हा माझ्याकडे कायम आहे. माझं पुस्तक सुद्धा केव्हा येत आहे हे निश्चितपणे उत्सुकता ही झालेली होती. मग प्रकाशन व्यवसायाने काय दिलं हा विचार केला तर मला एक आत्मभान दिलं. मला प्रकाशन व्यवसायाने एक समृद्ध आयुष्य दिलं. हा सगळ्यात महत्वाचा. मनुष्याला काय मिळवायचं असतं? मनुष्याला 3 गोष्टी मिळवायच्या असतात आयुष्यात. एक, पैसा मिळवायचा असतो. म्हणजे तुमची समृद्धी तुम्ही कशात समृद्धी म्हणाल? 3 गोष्टी म्हणाल. एक पैसे, एक लौकिक अर्थाची तुमची समृद्धी, तुमची ओळख आणि तुमची प्रसिद्धी, आणि दुसरी म्हणजे तुमची मानसिक शांतता आणि तुमचं समाधान, मनःशांती. 50 वर्ष यापेक्षा वेगळा काहीतरी सुवर्ण अलंकाराचा व्यवसाय केला असता किंवा एखादे काहीतरी खाण विकत घेतली असती किंवा आणि काहीतरी कापडाचा व्यवसाय केला असता तर कदाचित आज पैसे मिळवतो याच्या चौपट पैसे मिळाले असते. पण पैसे किती मिळाले, समाधानाच्या 3 गोष्टींचा विचार केला तर पैसे मिळाले हे समाधानकारक मिळाले असं मी म्हणेन. त्याच्यात समाधान आहे. आता नंतरच्या ज्या 2 गोष्टी आहेत त्यात प्रसिद्धी, लौकिक हा माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक मिळाला, माझ्या कुवतीपेक्षाही अधिक मिळाला अशी माझी मनोभूमिका आहे. की अब्दुल कलामांच्या हस्ते अब्दुल कलामांना विज्ञान भवनामध्ये नमस्कार करायला मिळाला, तो भारत देशाने लाईव्ह टीव्हीवर पाहिला, यापेक्षा अधिक समाधान कुठलं? त्यामुळे ते उत्तम समाधान हे मिळालं. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं की प्रकाशन व्यवसायाने काय दिलं ते म्हणजे साहित्यिकांशी सहवास दिला. या सगळ्यांशी उत्तम विषयावर चर्चा करता आली, महाराष्ट्रभर भाषणांना जाता आलं, अनेक लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद करता आले. त्यामुळे तुमची बौद्धिक उंची वाढली आणि तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळालं. आणि हे आत्मिक समाधान मिळाल्यामुळे मी अधिक समाधानी आहे. हे प्रकाशन व्यवसायाने हे मोठं देणं मला दिलं. आता एक प्रश्न शेवटचा तुम्हाला लेखक म्हणून विचारतो. भविष्यातल्या लेखनाच्या काय योजना आहे? आणि प्रकाशनाच्या योजना तुम्ही खूप सांगता, लेखनाची म्हणून योजना सांगा. मिलिंदजी, परत आपण शेवट करताना पहिल्याकडे येऊ द्या. तुम्ही स्वतःच मला सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यावर तुम्ही लिहा आणि तुम्ही एक टप्पे सांगितले होते. ते टप्पे लिहिणं मला जरा अवघड वाटलं. याचं कारण असं की प्रकाशन व्यवसायात मी एक पाळलं की लोकांना वाचलं पाहिजे. लोकांनी कुठलं पुस्तक यशस्वी होतं, बाबा कदम का आवडतात, सुहास शिरवळकर का आवडतात, की ज्यात वाचनीयता आहे. बरोबर, वाचनीयता हा साहित्याचा महत्वाचा गुण आहेच. वाचनीयता. तर मला तुम्ही जे सुचवलं ते मला लिहिण्याकरता माझं मन कचरत असं होतं की लोकांनी का वाचावं बुवा, मी अभाविपचे दिवस लोकांनी माझे का वाचावे, मला थोडासा प्रश्न पडला होता. म्हणून मी त्या पद्धतीने न जाता की आता पुढचं हे काय तर माझ्या आयुष्यातले एक असे काही विलक्षण प्रसंग परमेश्वर कृपेने मला एक अतिशय समृद्ध आणि चांगलं आयुष्य मिळालं आणि वेगवेगळ्या घटनाही आयुष्यात खूप घडल्या.
तर काही चांगल्या घटना की ज्या हृदयस्पर्शी नाहीत हां अशा असलेल्या ज्या चांगल्या घटना लिहाव्यात हं. की ज्या लोकांना अधिक आवडतील. आणि मनमोकळं नावाचं नवीन पुस्तक हे मी आता करतोय. अर्ध्याहून अधिक पुस्तक अधिक झालंय आणि ते पुस्तक वा. एक 6 महिन्यामध्ये तरी ते पुस्तक वा. पूर्ण करायचा विचार आहे. लवकरच त्यांचं मन मोकळं हे पुस्तक येत आहे. आज अतिशय मनमोकळे अशा गप्पा राजूजी तुम्ही या ठिकाणी मारल्या आणि खूप आनंद वाटला. मी सर्वांना सांगेन की तुम्ही मनातली माणसं हे जे पुस्तक आहे ते आवर्जून वाचा. खरं तर माणसं एका मळलेली वाटेने जातात, पण राजू बर्वे यांनी वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आणि त्यात त्यांना जी माणसं भेटली त्यांच्याविषयी त्यांनी खूप सुंदर लिहिलं आहे. अतिशय भावस्पर्शी अशी ही व्यक्तिचित्र आहेत आणि ती त्यांची जशी मनामध्ये ठसली ती व्यक्तिचित्र तशी ती वाचकांच्याही मनात ठसतील अशी मला खात्री आहे. पुढची सूत्र मी मजूर करेन. धन्यवाद जोशी सर आणि धन्यवाद बाबा. गप्पांचा कार्यक्रम किंवा गप्पांचा फळ म्हणू आपण, तो रंगला की किती सुरेख वाटतं आणि ऐकतच राहावंसं वाटतं त्याची प्रचिती आत्ता आपण घेतली. तुमच्या सगळ्यांच्या भरभरून कमेंट्स येत होत्या. सर्वांना रिप्लाय करायला वेळ पण झाला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांचे हे आभार मानतो की त्यांनी जॉईन केलं आणि त्यांनी खूप कौतुकास्पद कमेंट्स दिलेल्या आहेत. ह्या आजच्या गप्पा ऐकून सगळ्यांना नक्कीच उत्सुकता आली असेल की काही व्यक्तिरेखा आपण कव्हर केल्या, तर उरलेल्या व्यक्तिरेखांमध्ये काय आहे. तर हे पुस्तक विक्रीसाठी आता उपलब्ध आहे आणि याची लिंक ही कमेंटमध्ये आत्ताच शेअर केलेली आहे आणि हा लाईव्ह कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा पोस्ट करू आणि शेअर करू. पुस्तकाची मागणी तुम्ही आमच्या ऑफिसच्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून सुद्धा आगाऊ नोंदणी करू शकता. आम्ही पुण्यामध्ये आणि इतर सर्वत्रही होम डिलिव्हरी देऊ. पुण्यामध्येही फ्री होम डिलिव्हरी आम्ही नक्कीच देऊ. 450 रुपयाचं हे असं पुस्तक आहे, संपूर्ण रंगीत एक कॉफी टेबल बुक सारखं हे पुस्तक आहे आणि सध्या सवलतीमध्ये पुढचा 1 महिना ते 300 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तर सर्वांनी जरूर या संधीचा लाभ घ्यावा. या गप्पांमध्ये तुम्ही सगळे सामील झालात, छान ऐकल्यात, रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. असेच पुस्तकांच्या गप्पांचे अनेक कार्यक्रम आपण यापुढे करत राहू. ज्या लोकांना आज याला जमलं नाही किंवा थोडेसे लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी या पूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग पुढच्या 2-3 दिवसातच आपण दिलीप राजचं यूट्यूब चॅनल लॉन्च करून त्याच्यावर शेअर करू, ज्याने सगळ्यांना ही मुलाखत किंवा हा गप्पांचा कार्यक्रम परत परत बघता येईल. सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. एक दे नाही घेतो ना. किती थांबा रेडी. फोटो काढू दादा, फोटो काढू. फोटो काढ आम्हाला प्रेसला फेसबुक